राज्यातील वाघांची संख्या 600 पार. राज्यातील जंगलामध्ये वाघांची संख्या वाढल्याचे संकेत 2026च्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेच्या प्राथमिक निष्कर्षातून मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील व्याघ्र संवर्धनाला बळ मिळाल्याचे चित्र आहे. वाघांची संख्या 600 ते 625 दरम्यान पोहोचली आहे. अंतिम अहवाल जुलै 2027 मध्ये प्रसिद्ध होणार असला तरी या प्राथमिक आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाला बळ मिळाल्याचे चित्र आहे. 2022च्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेत महाराष्ट्रात 444 वाघांची नोंद झाली होती. त्यानंतर 4 वर्षात अनेक व्याघ्र प्रकल्प आणि वनक्षेत्रांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे अंदाज यंदाच्या गणनेत दिसून आले. विशेषतः मेळघाट, गडचिरोली, ब्रह्मपुरी, उमरेड, करहांडला आणि नवेगाव, नागझिरा या भागात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 2022 मध्ये सुमारे 50 ते 60 वाघ होते. यंदा ही संख्या 90 ते 100 पर्यंत पोहोचली. थोडंसं आता पाठीमागे आणि आताच्या कंपॅरिझनमध्ये एकदा बघू. गडचिरोली जिल्ह्यातील वाघांची संख्या 22 ते 23 वरून सुमारे 40 झाली आहे. ब्रह्मपुरी वनक्षेत्रात सुमारे 70 वाघ तर नवेगाव, नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 20 ते 25 वाघांची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात उमरेड, करहांडला अभयारण्य तसेच प्रादेशिक वन आणि वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात मिळून जवळपास 50 वाघ असल्याचा अंदाज आहे. उमरेड, करहांडला परिसरात 2022 मध्ये केवळ 6 वाघांची नोंद होती. यंदा ही संख्या 17 ते 18 पर्यंत वाढली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या मात्र 40 ते 45 या पातळीवर स्थिर असल्याचे दिसते. बोर व्याघ्र प्रकल्पात 8 ते 10 तर भंडारा गोंदिया जिल्ह्यात मिळून 15 वाघांची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही सकारात्मक चित्र आहे. अनेक वर्षे वाघांचा प्रभावी वावर नसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता हालचाली वाढल्या आहेत. राधानगरी सह्याद्री पट्ट्यात 9 तर काली कोल्हापूर परिसरात 15 वाघ वाढल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, टिपेश्वर परिसरात सुमारे 35 तर मुक्ताई भवानी परिसरात 5 ते 6 वाघ असल्याचे निरीक्षणास आले आहे. तडोबा संख्या स्थिर आहे. तडोबातील राज्यातील सर्वाधिक प्रसिद्ध तडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली नसून ती सुमारे 100च्या आसपास स्थिर आहे. अशा पद्धतीनं वाघांची संख्या 2027च्या गणनेत होऊ शकते. यामध्ये थोडासा बदलही होऊ शकतो.